मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अतिशय लाजिरवाणी घटना समोर आली आहे। उज्जैनमध्ये आश्रममधील 2 शिक्षकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे। 2 विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांकडे जात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले। विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक आणि त्यांच्या सहाय्यकाला ताब्यात घेतले। पोलीस आश्रमातील विद्यार्थ्यांकडे या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच वर्षी आरोपी शिक्षकाने एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मदत केली होती। त्यानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होतं। पोलीस आश्रमातील विद्यार्थ्यांकडे या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच वर्षी आरोपी शिक्षकाने एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मदत केली होती। मात्र लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उज्जैनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार करण्यात आला होता। त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी तासभर मदतीसाठी फिरत होती, मात्र तिला कुणीही मदत केली नाही। त्यावेळी एका आश्रमातील शिक्षकाने पुढे येत त्या मुलीची मदत केली होती। त्यामुळे सर्वत्र शिक्षकाचं कौतुक करण्यात येत होतं। मात्र आता याच शिक्षकावर आश्रमातील मुलांच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय।